कर्नाटक, गोवा यांसारख्या ठिकाणी जे दुधासारखे फेसाळणारे धबधबे असतात, या दुधासारख्या फेसाळणाऱ्या धबधब्यांना इप्सम वॉटरफॉल असे म्हटले जाते. आणि अशा दुधासारख्या फेसाळणाऱ्या धबधब्यांच्या ठिकाणी जे खडक असतात, त्या खडकांपासून इप्सम सॉल्ट तयार केले जाते. नाव जरी इप्सम सॉल्ट असले तरी त्याचा उपयोग जेवणात मात्र अजिबात केला जात नाही. पण त्यात असणाऱ्या गुणधर्मामुळे इप्सम सॉल्टचा उपयोग बागकामामध्ये मात्र खूप छान पद्धतीने होतो. आपल्या बागेतील रोपांना आवश्यक असणाऱ्या 16 पोषक तत्वांपैकी द्वितीय श्रेणीतील पोषक तत्व मॅग्नेशियम व सल्फर इप्सम सॉल्टमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने रोपांच्या उत्तम वाढीसाठी इप्सम सॉल्टचा खूप छान उपयोग होतो. यामुळे याला मॅग्नेशियम सल्फेट असेही म्हटले जाते. मॅग्नेशियम सल्फेट या नावाने मेडिकलमध्ये छोटे छोटे 10 रुपयांचे पॅकेट सहज मिळतात. इप्सम सॉल्टच्या वापराने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया व्यवस्थित होण्यास रोपांना मदत मिळत असल्याने रोपांची पानं हिरवीगार, तजेलदार व टवटवीत राहण्यास रोपांना मदत मिळते. इप्सम सॉल्टमध्ये असणाऱ्या मॅग्नेशियम व सल्फरचा उपयोग रोपांना मुळांनी शोषलेली अन्नद्रव्य पानांपर्यंत पोहोचवणे, पानांनी बनवलेले अन्न बाकी झाडांपर्यंत पोहोचवणे, पानं फुलं यांचा आकार वाढवणे, रोपांना आवश्यक असणारी विटॅमिन्स तयार करणे तसेच माती आम्लयुक्त करण्यासाठी होतो. रोपांच्या उत्तम वाढीसाठी आवश्यक असणारी द्वितीय पोषक तत्वे रोपांना योग्य प्रमाणात मिळत असल्याकारणाने इप्सम सॉल्टचा उपयोग एक उत्तम लिक्विड खत म्हणूनही करता येतो. इप्सम सॉल्टचे स्फटिक पारदर्शक असल्याने त्याला हवाबंद बरणीमध्ये घट्ट बंद करून ठेवणे गरजेचे असते. कारण याचा संबंध जर हवेशी आला तर त्यातील पारदर्शकता निघून जाऊन इप्सम सॉल्ट पांढरट रंगाची दिसू लागते. पण जरी ते पांढरट रंगाचे दिसू लागले तरी त्याचे गुणधर्म मात्र कायम टिकून राहतात. त्यामुळे काळजीचे कारण नाही. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे रोपाची पानं पिवळ्या रंगाची दिसतात. नवीन येणारे फुटवेही फिकट रंगाचे दिसतात. यामुळे आपले रोपही मरगळल्यासारखे दिसते. अशावेळी रोपांना इप्सम सॉल्टयुक्त पाणी द्यावे लागते. मातीत मिसळून तसेच फवारा करून इप्सम सॉल्टचा वापर आपण करू शकतो. 8 ते 10 इंचाच्या कुंडीसाठी पोहे खायचा अर्धा ते पाऊण चमचा इप्सम सॉल्ट मातीत मिसळून किंवा 1 लिटर पाण्यात मिसळून ते पाणी मातीत द्यावे किंवा त्याचा फवारा रोपांवर करता येतो. नर्सरीमधून आणलेल्या नवीन रोपाचे रिपोर्टिंग करताना त्या मातीत इप्सम सॉल्ट नक्की मिसळावे. यामुळे नवीन रोपाला रिपोर्टिंगचा धक्का अजिबात लागत नाही. इप्सम सॉल्टचा उपयोग आपण भाजीपाल्यांच्या रोपांवरही करू शकतो. यामुळे भाजीपाला हिरवागार राहण्यास व टवटवीत राहण्यास मदत मिळते. रात्रभर भिजवलेल्या काबुली चण्याचे जे पाणी असते, या पाण्याचा उपयोगही घरगुती इप्सम सॉल्ट म्हणून आपण करू शकतो. कारण या पाण्यामध्येही इप्सम सॉल्टचे समान गुणधर्म असल्याकारणाने जर आपल्याला घरगुती इप्सम सॉल्टचा वापर करायचा असेल तर रात्रभर भिजवलेल्या काबुली चण्याच्या पाण्याचा वापर नक्की करावा.